नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपी स्लीव्ज स्टिच करणार आहोत। तर ही गोपी स्लीव जी स्टिच करायची आहे त्यासाठी उंची जी लागते त्यामध्ये मी 1 इंच मिळून ही उंची काढलेली आहे। 3 इंचाची तयार पाहिजे तर मी त्यामध्ये 1 इंच मिळून एक्स्ट्रा घेतलेली आहे, जेणेकरून वरच्या साईडने आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या दंडघेराच्या साईडनी अर्धा इंच अशा प्रकारे मी ही 4 इंचाची पट्टी पूर्ण तयार केलेली आहे। तर ही पट्टी रुंदीला 4 इंच आहे तर मी सांगितलं, लांबीला ही 27.5 इंच आहे। अशी पूर्ण 27.5 ते 28 इंचापर्यंत मी प्रत्येक वेळेस घेते। अशा प्रकारे मी ही पट्टी तयार केलेली आहे। हा ब्लाउज पीसचा कपडा आणि हा अस्तरचा कपडा चारी बाजूनी स्टिच करून ती तयार करून ठेवलेली आहे। तर गोपी स्लीव स्टिच करताना दंडघेराच्या साईडनी आपण पहिल्यांदा चुन्या घालतो, तर त्या चुन्या आपण घालून घेऊ। थोड्या अशा मोठ्या साईजच्या ब्रॉड चुन्या घालायच्या, त्यासाठी तुम्ही कपडा पण जास्तच घ्यायचा। आता हे जे मी 28 इंच लांबी घेतलेली आहे तर हे नॉर्मल साईजसाठी मी घेते। जर हेवी साईजसाठी तुम्ही आणखी एक्स्ट्रा कपडा घ्यायचा असतो। अशा प्रकारे मी या साईडनी चुन्या घालून घेतल्या, तर या कडेला आणि या कडेला मी एवढी जागा सोडून दिलेली आहे। तर ही आपली दंडघेराची बाजू येते। तर या साईडने आपली फिटिंगसाठी कपडा लागून जातो एवढा आणि एवढा शिल्लक राहतो। तर फक्त या वरच्या साईडने जेवढ्या चुन्या दिसतात तेवढ्याच चुना घालायच्या। तर या वरच्या साईडनी पण ज्या चुन्या आपण घालणार आहे त्या कशा घालायच्या, या जशा आपण जवळ घेतल्या दंडघेराच्या साईडनी तशा वरची ही बाजू ही मुंड्याच्या बाजूने जाणार आहे। तर त्यासाठी आपण थोड्या लांब म्हणजे या खूप मोठी प्लेट घेतली तरी त्यापेक्षा छोटी प्लेट तयार करायची आणि तुम्ही पुढच्या दिशेला पण चुनी टाकू शकता आणि अशी विरुद्ध दिशेला जर टाकली तर तिचा लुक छान येतो। त्यासाठी शक्यतो विरुद्ध दिशेला आपण ही दंडघेराची चुनीचं तोंड जर त्या दिशेला आहे तर या मुंड्याच्या साईडच्या चुनीचं तोंड आपल्या दिशेला करायचं, असं विरुद्ध साईडला घ्यायचं। अशा प्रकारे विरुद्ध साईडला आपण चुन्यांचे जे तोंड घेतो त्यांनी लुक खूप छान तयार होतो। अशा प्रकारे आपल्या चुन्या घालून तयार झालेल्या आहे। दंडघेराच्या साईडने आपल्याला पट्टी जोडायची।
अशा प्रकारे मी ही बारीक साईजची पट्टी जोडून घेतलेली दंडघेराच्या साईडनी. आपला हा जो दंडघेर तयार झाला तर आपलं जे माप असतं त्या मापापेक्षा फिटिंगसाठी आपल्याला 1.5 इंच इथे एक्स्ट्रा पाहिजे असतो कपडा. तर आपण मोजून घेऊ. 5.25 इंचाचा दंडघेर आलेला आहे. 5.25 इंच इथे आणि त्यापेक्षा 1.5 इंच खाली आपल्याला फिटिंगसाठी. तर उरलेला कपडा आपण कट करून टाकू अशा प्रकारे. आणि इथे आपला जो मुंड्याच्या साईडचा भाग आहे तिथे आपल्याला कटिंग करायची आहे. तर ती कटिंग करताना आपण ही बाही आपल्याला 3 इंचाची घ्यायची. तर इथे 3 इंचापर्यंत तुम्ही बघू शकता. हा 3 इंच इथे आपण 2.5 इंचावरती जर मार्किंग करतो तर लेडीजला इथला जो मुंड्याचा भाग असतो 2.5 इंचावरती घेतल्यावर इथं फक्त अर्धाच इंच फिटिंगसाठी शिल्लक राहते. तर क्लायंट बोलतं की नाही खूप छोटी तुम्ही मार्जिन ठेवलेली इथे. तर तसं न करता मग आपण 1.5 इंचावरतीच मार्किंग करू आणि परत फिटिंगसाठी अर्धा इंच जाईल म्हणजे जेणेकरून कमीत कमी 1 इंच तरी शिल्लक राहते. अशा प्रकारे आपण इथून अशी कट टाकून घ्यायचा म्हणजे जो आपला मुंड्याचा शेप तयार होतो. आणि इथे आपल्याला जर 3 इंचाची बाही स्लीव्स तयार करायची तर ती देखील आपण मोजून घ्यायची. इथे हे 3 वरती आणि इथे आपण मार्किंग करायची अशा पद्धतीने. आणि इथून पूर्ण अशी टीप टाकून घ्यायची. इकडे आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेऊ. जेव्हा आपण या मार्किंग करतो तेव्हा आपली स्टिचिंग ही प्रॉपर पद्धतीने तयार होऊन येते. तुम्ही कधीही स्टिचिंग करताना व्यवस्थित मार्किंग करून कपडा मोजून तेव्हा स्टिचिंग करायची. टीप मारून झाली की एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा. इथे आता ही पूर्ण स्टिच मारून झालेली आहे. इथे आपल्याला पुढच्या साईडनी पुढचा शेप द्यायचा आहे. आपला जो मुंड्याचा पुढचा शेप असतो अर्धा इंच 1.25 इंच आतमध्ये तर तो आपण देऊन घेऊ. मार्किंग करून तो आकार आपण देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपली ही गोपी स्लीव्ज स्टिच करून पूर्ण तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गोपी स्लीव्ज स्टिच करून दाखवलेली आहे. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही देखील स्लीव्ज स्टिच करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.